नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरमधल्या स्थितीचा पंतप्रधानांकडून आढावा. शांतता राखण्याचं पंतप्रधानांचं काश्मीरी जनतेला आवाहन. केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला आणि राज्यमंत्री जी.एम. सिद्धेश्वरा यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगणारा चीनचा दावा आंतरराष्ट्रीय लवादानं फेटाळला, तर चीनला लवादच अमान्य. खनिकर्म उद्योगाचा विकास करण्यासाठी रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठाबरोबर राज्य सरकारचा सामंजस्य करार. बदलत्या शेतमाल खरेदी विक्री व्यवस्थेत सहभागी होऊन अंमलबजावणीत सहकार्य करण्याचं राज्य सरकारचं संबंधितांना आवाहन. कडधान्यांची लागवड वाढवण्यास प्रोत्साहन निधी देण्याचा राज्य सरकारचा विचार. डाळीच्या दर नियंत्रणाचंही आश्वासन. रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांची घोषणा. आणि नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, अकोला, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं सरासरीचा विक्रम मोडला. पाहूया बातम्या विस्तारानं. काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यातल्या स्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. जम्मू काश्मीर सरकारला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केलं जाईल असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना विस्तृत माहिती दिली. दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षा दलानं ठार केल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आज सलग चौथ्या दिवशीही जनजीवन विस्कळीत राहिलं. श्रीनगरमध्ये आज दुकानं, व्यावसायिक आस्थापना, न्यायालयं, पेट्रोल पंप आणि बाजारपेठा बंद होत्या. तसंच सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी केलं आहे. गोळीबारात जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 23 झाली आहे. दरम्यान कुपवाडा जिल्ह्यात आज सुरक्षा दलाच्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री डॉक्टर नजमा हेपतुल्ला तसंच अवजड उद्योग राज्यमंत्री जी.एम. सिद्धेश्वरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपतींनी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे, तर शहरी विकास राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या खात्यात बदल करण्यात आला असून आता त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. दक्षिण चीन समुद्राच्या मोठ्या भागावर आर्थिक हक्क असल्याचा चीनचा दावा आज हेगमधल्या आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाच्या 5 सदस्यीय लवादानं फेटाळून लावला. लवादाचा निर्णय फिलिपाईन्सचा विजय मानला जात आहे. ऊर्जा, खनिज आणि मत्स्य व्यवसाय स्रोतांनी समृद्ध अशा या समुद्राच्या 1947च्या नकाशातल्या सीमांची आखणी करणाऱ्या रेषेनुसार या सागरावर हक्क सांगण्याचा चीनला कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं लवादानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान लवादाचा निर्णय येण्याआधीच चीननं आपण हा निर्णय मान्य करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दक्षिण चीनच्या समुद्रावर हक्क सांगणाऱ्या चीनच्या दाव्याला फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांनी याआधीच विरोध केला आहे. ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या थेरेसा मे उद्या सूत्र स्वीकारणार आहेत. ब्रिटनचे मावळते पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी ब्रिटनला उद्यापासून नवे पंतप्रधान मिळणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे मार्गारेट थॅचर यांच्यानंतर थेरेसा मे या ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान बनतील. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारानं अनपेक्षितपणे माघार घेतल्यावर थेरेसा मे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. कॅमेरून यांनी आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली. भावपूर्ण वातावरणात ही बैठक झाली. कॅमेरून उद्या बकिंगहॅम पॅलेसला जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देतील. भारतातल्या रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर देऊन अमेरिका सहकार्य करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. अमेरिकेचे वाहतूक मंत्री अँथनी फॉक्स आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भारतात रस्ते सुरक्षा ही मोठी समस्या असल्यानं केंद्र सरकार रस्ता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं गडकरी म्हणाले.
महाराष्ट्रातल्या खनिकर्म उद्योगाचा विकास करण्यासाठी आज राज्य सरकार आणि सेंट पीटर्सबर्ग इथल्या खनिकर्म विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला। या करारानुसार नागपूर इथं खनिकर्म विद्यापीठ स्थापन करण्यात येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज या संदर्भात विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली। कोळशाद्वारे करावयाच्या विद्युत निर्मितीसाठी महाजेनकोची कार्यपद्धती अधिक आधुनिक करण्यासाठी हे विद्यापीठ सहकार्य करेल। कला आणि संस्कृतीच्या सर्व समावेशक विकासाकरता मुंबई महानगरपालिका आणि जगातलं सर्वात मोठं आणि जुनं म्युझियम म्हणून ख्याती असलेल्या सेंट पीटर्सबर्ग इथल्या हर्मिटेज म्युझियम यांच्यात आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला। लष्करी आणि नागरी उपयोगासाठी आवश्यक असणाऱ्या रेडिओ इलेक्ट्रॉनिक उत्पादनात कार्यरत असणाऱ्या KRET या कंपनीला मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत नागपूर आणि नाशिक इथं प्रकल्प उभारण्याला अनुकूलता दर्शवण्यात आली आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांची कंपनीसोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली। इनोप्रॉम या उपक्रमामुळे भारत रशिया संबंधांचं नवं पर्व सुरू झाल्याबद्दल रशियाचे डिमिट्री मेडवेडेव यांनी समाधान व्यक्त केलं। राज्याच्या विविध भागातून थेट शेतमालाची विक्री करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार सर्व प्रकारचं सहकार्य आणि संरक्षण देणार असल्याचं कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्यानं शेतकऱ्यांनी मुंबईत विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याची खोत यांनी स्वतः आज पहाटे 5 वाजता दादर इथल्या प्लाझा मार्केटमध्ये जाऊन विक्री केली। त्यावेळी ते बोलत होते। राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातल्या बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधल्या व्यापारी, अडते आणि माथाडी कामगारांनी पुकारलेलं बंद आजही सुरूच आहे। या बंदमध्ये पुणे, हिंगोली, बुलडाणा आणि नाशिक इथल्या बाजार समित्यांचा सहभाग असून आज नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचाही त्यात समावेश झाला। नियमावली जी आहे, कायदा जो आहे तो सगळ्यांना सारखा करा। जो कायदा तुम्ही बाहेरच्यांना करणार आहात तोच कायदा तुम्ही एपीएमसीच्या आतल्या व्यापाऱ्यांना करावा, एवढीच आमची माफक मागणी। याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी कुठलीही मागणी नाहीये। अकोल्यामध्ये भाजीपाला आणि फळांचे लिलाव सुरळीत असून आपण या बंदला बुधवारपासून पाठिंबा देणार असल्याचं इथल्या व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे। शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याची विक्री व्हावी, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये या हेतूनं हा निर्णय घेतला असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्यांचे भाजीपाल्याविना हाल होऊ नयेत याकरता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी 18 जुलैपर्यंत भाजीपाला मार्केट सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सुमारे 500 व्यापाऱ्यांना आणि दलालांना बंद मागे घेण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। बदलत्या शेतमाल खरेदी विक्री व्यवस्थेत सहभागी होऊन शासनाच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावं असं आवाहन सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे सर्व शेतकरी, ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांना करण्यात आलं आहे। राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर फळं आणि भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातल्या बहुतांश बाजार समित्यांमधल्या व्यापाऱ्यांनी व्यवहार बंदचा निर्णय घेतला आहे। या बंदच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी कृषी पत्रकार विजय गायकवाड आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। विजय सर, नमस्कार। नमस्कार। सरकारचा निर्णय आणि त्याला व्यापाऱ्यांनी केलेला विरोध या दोन मुद्द्यांपासून आपण चर्चेला सुरुवात करू। हा जर नियम आज बदल झाला आहे तर तिची 5 जुलैला ती अध्यादेश राज्यपालांच्या स्वाक्षरीने सादर झाला आणि राज्यभर या सुधारणा लागू झाल्या। त्याच्यामध्ये सगळ्यात जर मुख्य आपण पाहिलं तर APMC ॲक्ट 1963 म्हणजे महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास आणि नियमन हा कायदा आहे। त्याच्या अंतर्गत राज्यातल्या 305 बाजार समित्या चालतात। तर 63 नंतर आज जवळपास 50-55 वर्षानंतर हा बदलण्याची का गरज आली? मध्यंतरीच्या काळामध्ये 2005 मध्ये मॉडेल ॲक्टच्या सुधारणा आल्या, त्याच्यामध्ये काही बदल आपण अंतर्भूत केले, काही स्वीकारले। परंतु आज हे बदल स्वीकारत असताना बाजार समितीच्या मूळ स्ट्रक्चरला कुठेही धक्का लावलेला नाही। ती व्यवस्था कार्यक्षमच राहणार आहे। एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच्यामध्ये मूळ जो आहे सेक्शन 20 तो बाजार समिती कायद्यामधल्या, त्याच्यामधल्या 6, 19 आणि 31 मध्ये ते बदल केले गेलेले आहेत, जेणेकरून बाजार समितीचं जे क्षेत्र होतं, जसं मुंबईचा विचार केला तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं क्षेत्र हे मुंबई महानगर क्षेत्र आहे, तर ते आता फक्त मुंबई तो तुर्भेमधला तो एरिया आहे स्पेसिफिक, तोच राहणार आहे।
आणि जेणेकरून जे शेतकरी शेतमाल आणत होते विक्रीसाठी तर ते थेट मुंबईतल्या कुठल्याही भागामध्ये आता विकू शकणार आहेत. जसं आज सकाळी जे झालं की खुद्द पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतः दादरच्या मार्केटमध्ये विक्री झाली. जवळपास 300 गाड्या आल्या होत्या. 100 टन माल 2 तासामध्ये विकला गेला. तर हे बदल आहे. मला वाटतं की व्यापाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे जर तो कायद्याचा त्या अध्यादेशाचं जे बदल आहे ते जर पाहिले तर व्यापाऱ्यांचा कुठलाही विरोध असण्याचं कारण काय नाही. विरोधाचं कारण काय त्यांच्या तुम्हाला काय विरोधाचं कारण माझ्या मते एक साधं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा होता हा शेतकऱ्यांसाठी तयार केला होता. तो तुम्ही मान्य कराल आणि आपले सगळे दर्शक मान्य कराल. या कायद्यामध्ये जो विकास जो झाला आहे तो फक्त या व्यापारी माथाडी आणि ते जे त्याच्यावरती अवलंबून असणारे जे घटक होते त्यांचा झाला आहे. कारण की आज जर असं जर व्यापाऱ्यांना वाटतंय किंवा माथाडींना वाटतंय की ह्या कायद्यामुळं ही व्यवस्था नामशेष होणार आहे, शेतकरी वाऱ्यावरती येणार आहे, त्याला कोणी वाली राहणार नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी रस्त्यावरती येऊन आंदोलन केले पाहिजे. तसं होताना दिसत नाही. कारण की ह्या व्यवस्थेमध्ये शेतकरी हा पिळला गेलेला आहे, त्याचं शोषण झालेलं आहे. त्यामुळं आज मी तर म्हणतो की सरकारने हा अत्यंत स्वागतार्ह निर्णय घेतलेला आहे. तुम्ही उशिरा असं घेतलेला आता निर्णय विजय सर आहे. म्हणालात की सरकारने स्वागतार्ह निर्णय घेतला. सरकारची याबद्दल काय भूमिका आहे याच्याबद्दल पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दूरदर्शनला माहिती दिली, ती आपण ऐकूया. या बंदच्या काळामध्ये ग्राहकांना भाजीपाला मिळण्याच्या दृष्टीनं पणन मंडळाअंतर्गत, पणन खात्याअंतर्गत भाजीपाला पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणी शेतकऱ्यांना थेट आणून विक्री करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना विकता आला पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आणि असा निर्णय देशामध्ये जवळजवळ 25 मार्केट कमिटीमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नव्हती. मंडळामार्फत जे जे शेतकरी येतील त्यांचा भाजीपाला या ठिकाणी ग्राहकांच्या पर्यंत यावं याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या मंडई आहेत 80-90 मुंबईमध्ये, त्या प्रत्येक मंडईच्या समोर भाजीपाल्याच्या गाड्या येत आहेत. काल 300च्या आसपास गाड्या आलेल्या होत्या. उद्या त्याला ती संख्या अजून वाढणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक सहाय्यक निबंधकच्या ठिकाणी कक्ष आम्ही स्थापन केलेले आहेत की तिथून शेतकऱ्यांना त्या कक्षाच्या माध्यमातून सहाय्य देता येईल आणि त्या कक्षामध्ये पोलीस प्रशासन, महसूलचे अधिकारी, कृषीचे अधिकारी, पणनचे अधिकारी, शेतकरी, मार्केट कमिटीचे संचालक असेही त्या पणन कक्षामध्ये आम्ही समाविष्ट केलेले नाही. एका बाजूला मी सगळ्या व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपण चर्चेला सरकार तयार आहे. आपण चर्चेचे दरवाजे सरकारने खुले ठेवलेले आहेत आणि संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न आपण सोडवू शकतो आणि त्यासाठी उद्याच्याला 3 वाजता व्यापाऱ्यांची मीटिंग आम्ही मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बोलवलेली आहे. या बैठकीसाठी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पणन मंत्री सुभाष देशमुख साहेब उपस्थित राहणार आहेत. विजय सर, सरकारची भूमिका बघितली आपण, सदाभाऊंकडून ऐकली. 4 पैलू या निर्णयाला आहेत. एक सरकारची भूमिका, व्यापाऱ्यांची त्याच्यावरची प्रतिक्रिया, शेतकऱ्यांचा त्यातून होणारा फायदा आणि ह्याच्यातला चौथा पण महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या आमच्यासारखे ग्राहक ज्यांच्या बजेटवर याचा थेट परिणाम झालाय. सरकारची भूमिका आपण बघितली. आता आपण थोडं वेगळ्या कोनातून याच्याकडे बघूया. याच्यावर अनेकांचा रोजगार विजय सर अवलंबून आहे. माथाडी आहेत, अडत्या आहेत, हमाल आहेत, ती वाहतूक करणारे टेम्पोवाले आहेत. त्या बाजारामध्ये रोज सकाळी 500 कप चहा विकला जातो. ही सगळी अर्थव्यवस्था ह्या निर्णयामुळे मोडकळीला येईल असं नाही का वाटत आपल्याला? सर, हे बदल हे काळाचा आणि त्या परिस्थितीचा अनुरूप आणि परिवर्तन हे कुणीही नाकारलेलं नाही. त्यामुळे काळानुरूप बदल हे होतच असतात आणि मला असं वाटत नाही की तुम्ही सांगताय की ही व्यवस्था, मी जसं तुम्हाला पहिल्याही टप्प्यामध्ये सांगितलं की बाजार समितीचे अस्तित्व धक्का लागलेला नाही. ती व्यवस्था कार्यरत राहणार आहे. त्याच पद्धतीने तिथले जे व्यापारी आहेत ते काम करत राहणार आहे, तिथले माथाडी काम करत राहणार आहे किंवा सरकारने या सुधारणा जारी करताना त्या प्रकारे आश्वस्तही केलं आहे की माथाडींना बाजार समितीच्या बाहेरही काम करता येईल आणि बाजार समितीमध्येही काम करता येईल किंवा व्यापाऱ्यांना जर तिथे अधिक कॉम्पिटिटिव्ह आणि स्पर्धाक्षम व्हायचं असेल तर बाहेर येऊनही ते काम करू शकतील सहकार निबंधकाकडे ते परवानगी घेऊन.
तर त्यामुळं यांच्या अस्तित्वाचा नाही. तुम्ही सरळ साधा विचार करा सर, की आपण टेलिफोन आज कालबाह्य झाले, मोबाईल स्वीकारले, हे बदल आहेत. ते बदल जर आपण स्वीकारले नाही तर आपण कालबाह्य होऊ. मला तर सरकारने मंत्र्यांनी आवाहन केलं आहे त्या सगळ्या व्यवस्थेला, की तुम्ही विरोध करू नका, या बदलाचं स्वागत करा, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. पुढचं जग आहे हे व्हॅल्यू ॲडिशनचं जग आहे, मूल्यवर्धित सेवांचं जग आहे. आज ज्या पद्धतीने बाजार समित्यांचं फेल्युअर आहे, मी म्हणेल की त्यांनी त्या प्रमाणात त्या सुविधा उभ्या करू शकल्या नाही, जेणेकरून शेतकरी समाधानी होईल. तर या सुविधा देण्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था आज निर्माण होऊ पाहते, ती निर्माण होण्याच्या दृष्टीने पावलं उचलत आहेत. तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये अनेक घटक आहेत, जे पूर्वी जसं आपण म्हणतो की तोलाई मापाई असेल, ते आडत असेल, हमाली असेल, अनेक कर लावून तो शेतकरी बेजार करून टाकला. तर तेच जर घटक ह्या सगळ्या शेतमालाच्या विपणनामध्ये तुमच्या आमच्यापर्यंत जर पोहोचले आणि पर्यायी व्हॅल्यू ॲडिशन करून जर ही व्यवस्था उभी राहिली तर ती जगणार आहे, याच्यामध्ये टिकणार आहे आणि ती वाढणार आहे, असं मला आता म्हणजे पर्यायी व्यवस्थेचा विजय सर संदर्भ दिला, तोच धागा घेऊन मी पुढे जातो. ही पर्यायी व्यवस्था एका रात्रीत उभी राहणार नाही, त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. शासनासमोर अडचणी आहेत, शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. त्या अडचणी कोणत्या आणि त्यावर कसा उपाय काढता येईल? निश्चितपणे अडचणी आहे. खरं म्हणजे हे फार मोठं दुखणं होतं. या दुखण्याचा उपचार मोठ्या शस्त्रक्रियेनं करणे गरजेचे होते. माझ्याकडे पत्र आहे 9 नोव्हेंबर 2015चं, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते राज्य सरकारला पाठवलं होतं की हे जे विनियमन मुक्ती आहे, म्हणजे बाजार समितीच्या परिक्षेत्रातून फळे आणि भाजीपाला डिरेग्युलेट करण्याचं, हे तातडीने घ्या. तर तब्बल 7-8 महिन्यानंतर हा निर्णय राज्य सरकारने घेतला. उशिरा का नाही घेतला, पण घेतलाय निर्णय. तर हा निर्णय सक्षमपणे राबवण्याची गरज आहे, जेणेकरून पुढे भविष्यात होऊ घातलंय. तुम्हाला आठवत असेल की आता केंद्राचं जे मार्चमध्ये बजेट जाहीर झालं, त्याच्यामध्ये नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट हा कन्सेप्ट मांडला गेला आहे. त्याच्यामुळं एक इंटिग्रेटेड मार्केट प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. ई मंडीज आली त्याच्यामध्ये. ते शेजारच्या कर्नाटक राज्याने हे अत्यंत यशस्वीपणे राबवलेलं आहे. महाराष्ट्र नाकारला गेला, किंबहुना ह्या आपण सुधारणा केल्या नाही या कारणास्तव, आणि त्याचा दबाव होता केंद्र सरकारकडे आपल्याकडे. त्यामुळं राज्य सरकारने हा निर्णय दबाव पोटिका होईना पण घेतलेला आहे, मोठी राजकीय इच्छाशक्ती दाखवून. कारण की अनेकदा गेल्या 15 वर्षात जर आपण इतिहास चाळून पाहिला तर अनेकदा हा निर्णय होता राहिलेला आहे, पण तो या सरकारने तो घेतलेला आहे आणि तो शेतकरी हिताचा आहे, भविष्याचा आहे. हा विजय सर शेतकरी हिताचा आहे, जनतेच्या भल्याचा आहे, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबेल, हे सगळं बरोबर आहे. पण आपल्याला असं नाही का वाटत, आज जी बाहेर परिस्थिती उद्भवली आहे ही टाळण्यासाठी एक मुदत देता आली असती की 1 ऑगस्टपासून 31 जुलैपासून 15 ऑगस्टपासून या समित्यांचं बंधन राहणार नाही शेतकऱ्यांवर, म्हणजे शेतकरी व्यापारी यांना एक मुदत देता आली असती. नाही, व्यापारी वर्ग जर सांगत असेल की मुदत द्यायला हवी तर ते चुकीचं आहे. कारण की ही प्रक्रिया जवळपास 1.5 वर्ष सुरू होती. याच्या संदर्भात एक आत्ताचे जे मंत्री आहेत ते त्यावेळी शेतकरी नेते होते आणि ते ह्या समितीचे सदस्य होते. त्यांनी ह्या सगळ्या पैलूचा अभ्यास केलेला आहे. व्यापारी प्रतिनिधी होते त्याच्यामध्ये. आणि उद्याही परत आता म्हणजे व्यापाऱ्यांचं ऐकतच आहे सरकार आणि पुन्हा एकदा बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये या गोष्टीचा विचार केला. तर मी म्हणतो की जास्तीत जास्त प्रमाणात त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि समजून जर घेतलं परिपूर्ण तर विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. तर हा निर्णय शेतकऱ्याच्या भल्याचा आहे, भविष्याचा आहे. आणि या निर्णयासाठी समाजातील प्रत्येक घटक, ग्राहक म्हणून आपण सुद्धा कुठलंही ऑपरेशन करताना भूल द्यावी लागते किंवा त्याच्या वेदना ह्या अनेक काळ राहतात, तर त्या सोसाव्या लागतात आपल्याला. तर त्या प्रत्येकाला सोसाव्या लागणार आहे. पण हे चांगलं भविष्य घडवण्यासाठी ह्या निर्णयाला मला वाटतं पाठिंबा द्यायला. तुमच्या मगाच्या एका उत्तराचा संदर्भ घेऊन आपण समारोपाकडे जाऊया की हा आजार वर्षानुवर्ष मुरला होता, तो त्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी या शस्त्रक्रियेची गरज होती आणि ही शस्त्रक्रिया आत्ताच्या सरकारनं करण्याची इच्छाशक्ती दाखवली. त्यामुळे थोड्याशा वेदना होतील, ग्राहक म्हणून आपल्यालाही त्याच्या झळा बसतील. ही मुलाखत बघणाऱ्या आमच्या गृहिणींना तुम्ही काय सांगाल? कारण भाजीपाल्याचा दर वाढला की त्याचा थेट संबंध हा स्वयंपाकघराशी येतो. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. जर आज माझी गृहिणी जर 60 रुपये किलोने कुठली भाजी जर विकत घेत असेल तर कालपर्यंत माझ्या शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये येऊपर्यंत 10 ते 12 रुपये मिळायचे. ते दादरला येऊपर्यंत त्याची किंमत 15 ते 20 रुपये व्हायची आणि माझ्या घरात थेट येऊपर्यंत ती 60 रुपये व्हायची. तुम्हाला सांगतो, आज माझा शेतकरी आला दादरच्या मार्केटमध्ये, त्याला थेट 20 ते 30 रुपये मिळालेत त्याच्यामध्ये. तर ती ज्यावेळेस ही सक्षम व्यवस्था निर्माण होईल त्यावेळेस मला नाही वाटत की 25 रुपयाला तुम्ही भाजी कदाचित तुम्हाला मिळू शकेल.
तर ही ताकद आहे याच्यामध्ये. याच्यात अत्यंत मोठे मिडलमन एक चेन होती ती याच्यामुळे नाहीशी होणार आहे. एक स्टेट प्लॅटफॉर्म तयार होणार आहे. ते शेतकऱ्याचं भलं होणार आहे, ग्राहकाचं भलं होणार आहे. थोडासा धीर धरण्याची गरज आहे मला वाटतं. वा, थोडासा धीर धरण्याची गरज आहे, हेच मुलाखतीचं सार आहे. शेतकऱ्यांनीही धरलं पाहिजे, व्यापाऱ्यांनी धरलं पाहिजे आणि ग्राहकांनी धरलं पाहिजे. आज आपण इथे येऊन या विषयावर माहिती दिलीत, मनपूर्वक आभार. धन्यवाद. वळूया पुढच्या बातम्यांकडे. डाळीचे भाव 120 रुपयाच्या वर जाऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून 120 रुपयांपेक्षा जास्त किमतीला कुणालाही डाळ विकू देणार नाही, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं. नागपूर इथं आज डाळ मिल मालक तसंच व्यापारी यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बापट बोलत होते. डाळींचे भाव स्थिर राहावे आणि बाजारात डाळ उपलब्ध व्हावी याकरता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या वतीनं अथक प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं डाळीसंदर्भात सकारात्मक पावलं उचलली असल्याचं ते म्हणाले. कडधान्यांची पेरणी वाढवण्यासाठी भविष्यात प्रोत्साहन निधी देण्याचा राज्य सरकार विचार करत आहे, असंही बापट म्हणाले. मुंबईतल्या दादर येथील पाडलेल्या आंबेडकर भवन जागेची आज महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, भीमराव आंबेडकर, अर्जुन डांगळे, तृष्णा विश्वासराव आदींनी पाहणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ मुंबई किंवा भारतापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. आंबेडकर भवनाची जी घटना झाली त्याबाबत उच्चस्तरावर चर्चा होणार असल्याचं महापौर स्नेहल आंबेकर यांनी सांगितलं. विधिमंडळ अधिवेशनामध्ये आंबेडकर भवनाबाबत चर्चा केली जाईल, असं डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. आंबेडकर भवन तसंच बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचं जतन करण्याच्या कामात सर्व पक्ष सहभागी होतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. रायगड जिल्ह्यात कृषी प्रवर्तकांच्या प्रशिक्षणानं सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या गाव पातळीवरील कामाला कालपासून सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातल्या भात, पांढरा कांदा, वाल आणि तोंडली ही महत्त्वाची पिकं सेंद्रिय शेतीखाली आणून या जिल्ह्याच्या शेती क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचं आव्हानात्मक काम कृषी विभागानं हाती घेतलं आहे, असं कोकण कृषी विभागाचे सहसंचालक अशोक लोखंडे यांनी सांगितलं. सेंद्रिय शेती करताना एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करून निसर्ग साखळी सांभाळल्यास भात, वाल आणि पांढऱ्या कांद्याचं उत्पादन वाढवता येऊ शकतं, असं कृषीभूषण आणि सेंद्रिय शेती तज्ज्ञ राजेंद्र भट यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या परंपरागत कृषी योजनेअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आत्मा यंत्रणेद्वारे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतमालाला चांगला भाव मिळवण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल. सेंद्रिय शेती पुढील आव्हानं, जैविक कीड व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन तसंच शेतमाल विक्री व्यवस्थापन आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं जगन्नाथ स्वामी आणि रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याप्रित्यर्थ आज नागपुरातल्या जगन्नाथ मंदिरातून रथयात्रा काढण्यात आली. नागपुरातल्या मंगळवारी आणि इतवारी भागातून ही रथयात्रा फिरवण्यात आली. जगन्नाथ रुक्मिणी विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाला 150 वर्षांची परंपरा आहे. या निमित्तानं 18 जुलैपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. रिओ ऑलिम्पिकसाठी आज भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांची नवी दिल्लीत घोषणा करण्यात आली. गोलरक्षक PR श्रीजेशकडे पुरुष हॉकी संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. SV सुनील या संघाचा उपकर्णधार असेल. श्रीजेश सध्या जगातल्या सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक मानला जात असून त्याच्या नेतृत्वाखाली नुकतंच भारतानं 6 देशांच्या अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. स्पर्धेच्या 38 वर्षांच्या इतिहासातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी. महिला संघाचं नेतृत्व सुशीला चानू करणार आहे. 36 वर्षांनंतर प्रथमच भारतीय महिलांचा हॉकी संघ ऑलिम्पिक स्पर्धेकरता पात्र ठरला आहे. बातमी हवामानाची. राज्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, अकोला, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच विक्रमी पाऊस झालाय. गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं वैभववाडी, उंबर्डे, भुईबावडा या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. विजापूर गुहागर मार्गावरील कुंभारली घाटात दरड कोसळल्यामुळे चिपळूण कराड मार्ग बंद ठेवण्यात आला होता. मात्र या मार्गावर आता एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.
माळशेज घाटात अद्याप दरड हटवण्याचं काम सुरू आहे. साताऱ्यातल्या कोयनानगर क्षेत्रात झालेल्या पावसामुळे कोयना धरणातल्या पाणीसाठ्यात 6 टीएमसीनं वाढ झाली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी 10 तालुक्यात पावसाची हजेरी कायम आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 54% आता पाणीसाठा आहे. गोदावरी नदीचाही पूर ओसरतोय. कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस सुरूच असून पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. राधानगरी मार्गावर पुराचं पाणी भरलंय. मांडुलकी, किरवे, मार्गेवाडी इथं पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं गगनबावडा मार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचप्रमाणे कोल्हापुरातून कोकणात आणि कराडला जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कोल्हापुरातल्या 12 तालुक्यात अतिवृष्टी झाली असून बहुतेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागाचा इतर राज्याशी संबंध मुसळधार पावसामुळे अद्यापही तुटलेलाच आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आज एक घर कोसळलं. वैनगंगा नदीच्या प्रवाहात आज सकाळी बोट बुडाली. या अपघातातून 10 जणांना वाचवण्यात यश आलं. 2 बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. नांदेडमध्ये विष्णुपुरी धरण 90% भरलं असून धरणाचे 2 दरवाजे उघडले आहेत. अमरावती जिल्ह्यात आता पाऊस थांबला असला तरी गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातल्या शिरसगाव कसबा या ठिकाणी नदी नाल्याला पूर आला आहे. मध्य प्रदेशातून वाहत येणाऱ्या मेघा नदीला पूर आल्यानं ते पाणी शिरसगाव परिसरात शिरलं. येत्या 36 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30, किमान 25. नागपूर 27 आणि 24. पुणे कमाल 26, किमान 22. औरंगाबाद 26-22. नाशिक 25 आणि 22. कोल्हापूर कमाल 24, किमान 21. रत्नागिरी 28-26. सोलापूर कमाल 31, किमान 22. आणि अमरावती 26 आणि 21 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. काश्मीरमधल्या स्थितीचा पंतप्रधानांकडून आढावा. शांतता राखण्याचं पंतप्रधानांचं काश्मीरी जनतेला आवाहन. केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला आणि राज्यमंत्री GM सिद्धेश्वरा यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगणारा चीनचा दावा आंतरराष्ट्रीय लवादानं फेटाळला तर चीनला लवादच अमान्य. खनिकर्म उद्योगाचा विकास करण्यासाठी रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठाबरोबर राज्य सरकारचा सामंजस्य करार. बदलत्या शेतमाल खरेदी विक्री व्यवस्थेत सहभागी होऊन अंमलबजावणीत सहकार्य करण्याचं राज्य सरकारचं संबंधितांना आवाहन. कडधान्यांची लागवड वाढवण्यास प्रोत्साहन निधी देण्याचा राज्य सरकारचा विचार. डाळीच्या दर नियंत्रणाचंही आश्वासन. रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांची घोषणा. आणि नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, अकोला, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं सरासरीचा विक्रम मोडला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.